मंडळी, जर तुम्ही घरात पहिल्यांदा चिकन बिर्याणी बनवत असाल तर पहिल्याच प्रयत्नात ती परफेक्ट अशी कशी बनवायची ह्यासाठी आपला हा आजचा संपूर्ण व्हिडिओ आहे। म्हणजे बिर्याणी बनवताना तुमच्या मनात कुठल्याही शंका राहणार नाही आणि ती अगदी परफेक्ट आणि चविष्ट बनू शकेल। चला तर मग शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा आणि कंटिन्यू राहा। तर मंडळी, आपण बनवत आहोत चिकन दम बिर्याणी आणि त्यासाठी आपल्याला थोडासा तळलेला कांदा लागणार आहे। तर त्यासाठी सर्वात आधी कांदा तुम्हाला अशा प्रकारे कट करून घ्यायचा आहे आणि तो थोडासा फ्राय करून घ्यायचा आहे। कांदा कट करून झाल्यानंतर त्याचे अशा प्रकारे जे लेयर्स आहेत ते आपल्याला मोकळे करून घ्यायचे आहेत। आणि तुम्ही बघू शकता मंडळी, कांदा आपला पूर्ण कट करून झालेला आहे। तर ते फ्राय करण्यासाठी एक कढई मी गॅसवरती ठेवली होती, त्यामध्ये थोडंसं तेल ओतलं आणि ते छान गरम झाल्यावरती थोडा थोडा करत कांदा हा फ्राय करून घ्यायचा आहे। तर तुम्हाला जास्त ते फ्राय करायचं नाही आहे, म्हणजे काळपटपणा जास्त आला नाही पाहिजे। तर अगदी गुलाबीसर होईपर्यंतच तुम्हाला कांदा तळून घ्यायचा आहे आणि नंतर एका टिश्यू पेपरवरती ते काढून घ्यायचं आहे। तर कांदा आपला तळून झालेला आहे आणि रंग बघू शकता तुम्ही कसा हलकासा सोनेरी रंग आलेला आहे। तर अशाच प्रकारे थोडासा जो कांदा आहे तो तुम्हाला तळून घ्यायचा आहे। तर बिर्याणीसाठी लागणारा जो तांदूळ आहे तो आधी स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। मी 2 मोठे ग्लास तांदूळ घेतले होते आणि स्वच्छ धुवून झाल्यानंतर तुम्हाला ते 1 ते 1.5 तास भिजत ठेवायचा आहे। आणि इकडे जे चिकन आणलेलं आहे ते सर्वात आधी एका प्लेटमध्ये काढून 4 ते 5 पाण्यामधून अगदी स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। आणि ते स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्यामध्ये थोडंसं हळद, मीठ आणि थोडंसं लिंबाचा रस मिक्स करून आपल्याला ते मॅरिनेट करून घ्यायचं आहे। बिर्याणी बनवण्यासाठी चिकन मॅरिनेट करण्यासाठी जे मसाले आपण ह्यावरती ॲड केलेले आहेत ते पूर्ण हातानेच तुम्हाला मिक्स करायचं आहे, जेणेकरून सर्व मसाले जे आहे ते चिकनच्या प्रत्येक पीसला अगदी परफेक्ट असे लागतील। थोडंसं आलं लसूण पेस्ट मी मार्केटमधून आणलेली होती, ती सुद्धा मी ह्यामध्ये ॲड केली। तर बिर्याणी बनवण्यासाठी जे मसाले आहेत ते मी तुम्हाला दाखवते। चिकन मसाला, चिकन बिर्याणी मसाला, धनेपूड, लाल मिरची पावडर आणि लाल काश्मीरी पावडर मी घेतली होती। थोडीशी कसुरी मेथी, दही, हिरवा वाटण आणि तळलेला कांदा, त्याचबरोबर तुम्हाला थोडीशी कोथिंबीर, बारीक कट केलेला पुदिना हे लागणार आहे। चला तर मग एक एक करत सर्व जे इन्ग्रेडियंट आहेत ते चिकनमध्ये टाकून सर्व मसाले एकत्रित करून घेऊयात। तर इथे मी बटाटेसुद्धा वापरणार आहे थोडेसे। तर सर्वात आधी मी हे जे मसाले आहेत ते त्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि जे कापलेले बटाटे होते ते छान स्वच्छ धुवून ठेवलेले ते सुद्धा मी त्यामध्ये ॲड केले मॅरिनेशन करतानाच। थोडीशी कसुरी मेथी, थोडंसं बारीक कट केलेला कोथिंबीर आणि पुदिना, तळलेला कांदा आणि त्याचबरोबर दही तुम्हाला ह्यामध्ये फेटून घालायची आहे, अशीच नाही घालायची आहे। तर फेटलेलं दही जवळजवळ 200 ग्राम मी फेटलेलं दही घेतलं होतं आणि ह्यामध्ये आता येणार आहे 2 चमचे हिरवं वाटण। तर हे सर्व आधी छान हाताने एकत्रित एकजीव करून घ्यायचं आहे। तर मंडळी, हे एकजीव झाल्यानंतर आपण जे कांदा तळलेलं ऑइल होतं उरलेलं ते त्यामध्ये तुम्हाला 2 मोठे चमचे ॲड करायचं आहे आणि पुन्हा सर्व एकत्रित मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे बिर्याणी बनवण्यासाठी मी एक मोठं टोप ठेवलं होतं गॅसवरती, त्यामध्ये थोडंसं तेल टाकलं आणि थोडासा कांदा आधी तुम्हाला पुन्हा फ्राय करून घ्यायचा आहे आणि नंतर त्यामध्ये बारीक कट केलेले जे 2 टोमॅटो घेतले होते ते त्यामध्ये तुम्हाला टाकायचे आहे आणि छान परतवून घ्यायचं आहे। थोडंसं तेलावरती परतल्यानंतर जे चिकन आपण मसाले लावून ठेवले होते ते ह्यामध्ये आता तुम्हाला ॲड करायचं आहे आणि पुन्हा एकदा तेलावरती छान परतवून घ्यायचं आहे। तर मंडळी, हे 5 मिनिटं छान परतवून घेतल्यानंतर तुम्हाला ते झाकून ठेवायचं आहे आणि चिकन आपल्याला मीडियम गॅसवरती हलकंसं शिजवून घ्यायचं आहे। आणि चिकन आपल्याला पूर्ण शिजलेलं नाही पाहिजे, तर अगदी 80% आपल्याला चिकन शिजवून घ्यायचं आहे।
तर ही प्रोसेस करत असताना अधूनमधून तुम्हाला चमच्याने हे फिरवत राहायचं आहे, म्हणजे चिकनचा जो मसाला आहे तो टोपाला चिकटणार नाही आणि चिकन छान शिजून तयार होईल. तर मंडळी, आता चिकन बिर्याणीसाठी जो राईस आहे आपण भिजत ठेवलेला तांदूळ, तर ते राईस पहिल्यांदा आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. तर एका मोठ्या टोपामध्ये मी पाणी गरम करायला ठेवलं होतं. त्याचबरोबर इथे खडे मसालेसुद्धा मी एका प्लेटमध्ये घेतले होते. काळी मिरी पावडर, लवंग, दालचिनी, तेजपत्ता, इलायची असे सर्व मसाले मी घेतले होते. तर पाणी उकळत असतानाच हे सर्व खडे मसाले त्या पाण्यामध्ये तुम्हाला टाकून घ्यायचे आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं, हे जे लिंबाचे 2 छिलके आहेत ते सुद्धा मी त्या पाण्यामध्ये टाकलं, म्हणजे भात आपला छान सुटसुटीत आणि मोकळा तयार होतो लिंबाचा रस असला की. आणि पाणी असं उकळी आलं पाहिजे. उकळी आल्यानंतरच ह्यामध्ये जो भिजत ठेवलेला तांदूळ आहे तो त्यामध्ये तुम्हाला आता टाकायचा आहे. आणि गॅस हा मोठ्या आचेवरच ठेवायचा आहे, कमी नाही करायचा आहे फ्लेम. तांदूळ शिजत असताना असं थोडंसंच ते तुम्हाला ढवळून घ्यायचं आहे, जास्त ढवळायची गरज नाही आहे. आणि थोडंसं मीठसुद्धा टाकायचं आहे तांदूळ शिजत असताना. आणि आता इथे आपलं जे चिकन आहे ते 80% शिजून तयार होतं. तर आता मी इथे गॅस बंद करत आहे आणि पुन्हा ते टोप झाकून ठेवलं आहे. तर इथे आपला भातही शिजून तयार आहे. तर एका चाळणीच्या साहाय्याने तुम्हाला ते शिजलेला तांदूळ आहे तो एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे. तांदूळ मी 80% शिजवून घेतलेला आहे मंडळी, पूर्ण शिजवून घ्यायचा नाही आहे. आणि तर एका प्लेटमध्ये काढून ते थोडंसं थंड करून घ्यायचं आहे. आणि इथे जे चिकन आहे ते सुद्धा मी पहिल्यांदा एका टोपामध्ये काढून घेतलं होतं, कारण आता आपल्याला लेअरिंगची सुरुवात करायची आहे. तर त्यासाठी आपल्याला थोडंसं तूप लागणार आहे, बारीक कट केलेलं कोथिंबीर आणि पुदिना लागणार आहे, तळलेला कांदा लागणार आहे आणि त्याचबरोबर आपला शिजलेला भात ते सुद्धा तयार होतं. चला तर मग आपण लेअरिंगला सुरुवात करूया आणि त्यानंतर आपल्याला चिकनच्या बिर्याणीला दम द्यायचा आहे. तर टोपामध्ये थोडासा मसाला होता आधीपासूनच, त्यावरतीच मी जे एका भाताची जी लेअर आहे ती मी पहिल्यांदा एक लेअर दिली. भाताची लेअर दिल्यानंतर तुम्हाला अशी चिकनची एक लेअर करायची आहे ह्यावरती. आणि चिकनचे पीसेस सर्व बाजूला अगदी एकत्रित पसरवून घ्यायचं आहे. त्यावरून थोडंसं कट केलेली कोथिंबीर आणि पुदिना मी टाकलेला आहे आणि पुन्हा एकदा भाताची मला लेअर द्यायची आहे. पुन्हा यावरती बारीक कट केलेला पुदिना आणि कोथिंबीर तुम्हाला टाकायचं आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला तूपसुद्धा ॲड करायचं आहे. तळलेला कांदा मी आता टाकलेला आहे इथे. आणि तूपसुद्धा महत्त्वाचा इन्ग्रेडियंट आहे, तर ते सुद्धा तुम्हाला ॲड करायचं आहे. अशाच प्रकारे आपल्याला अजून एक लेअर कंप्लीट करायची आहे. तर ती झाल्यानंतरच पुढची प्रोसेस आपण बघूयात. तर मंडळी, आपली शेवटची लेअरसुद्धा झालेली आहे आणि इथे मी मळलेलं कणिक होतं ते टोपाच्या सर्व कडाला असं लावून घेतलं आणि त्यावरती मी असं झाकण लावून घेतलं आहे, म्हणजे आतली जी हवा आहे ती बाहेर येणार नाही, जी वाफ तयार होईल ती, आणि चिकनला छान दम बसेल. तर त्यासाठी सर्वात आधी गॅसवरती तवा ठेवायचा आहे आणि मग त्यावरती टोप ठेवायचा आहे आणि तुम्हाला 15 ते 20 मिनटं अगदी मस्त असं मध्यम आचेवरती तुम्हाला चिकनला छान दम द्यायचा आहे, चिकन बिर्याणीला. आणि 15 ते 20 मिनटानंतर बघू शकता मी गॅसवरून टोप खालती उतरवून घेतलेला आहे आणि चाकूच्या साहाय्याने तुम्हाला टोपाचं जे झाकण आहे ते काढून घ्यायचं आहे आणि वाफ बघू शकता मंडळी कशी बाहेर निघाली आहे. तर सर्वात आधी टोपाच्या ज्या कडा आहेत त्या मोकळ्या करून घ्यायच्या आहेत, जे कणिक आपण लावलं होतं.
आणि तुम्हाला मी जवळून दाखवते। आपली चिकन बिर्याणी अगदी परफेक्ट तयार होती मंडळी। अगदी छान सुटसुटीत झालं होतं, चिकनही छान शिजलं होतं, तांदूळ अगदी सुटसुटीत छान शिजून तयार होता आणि कुठेही चिकटला नव्हता। तर अशी परफेक्ट बिर्याणी तुम्ही घरातल्या घरात अगदी पहिल्या प्रयत्नात बनवू शकता आणि कुठलाही शंका नाही राहणार तुम्हाला बिर्याणी बनवताना। प्लेटमध्ये गरम गरम बिर्याणी आपण काढून घेतलेली आहे। वरून थोडीशी कोथिंबीर आणि बारीक कट केलेला पुदिना मी ॲड केलेला आहे आणि तुम्हाला जवळून दाखवते। बिर्याणीचा कलर तुम्ही बघू शकता, जो मसाल्यांचा कलर बिर्याणीमध्ये उतरला होता तो अगदी छान उतरला होता आणि चिकनही छान शिजून तयार होतं आणि बिर्याणी सर्वांना आवडली घरामध्ये बनवलेली। तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा मंडळी आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा मंडळी। बाय।